चंद्रपूर इथं मतदान केंद्राच्या यादीमध्ये नाव सापडत नसल्यामुळे मतदारांना आल्या पावलीच परतावं लागलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन यादीमध्ये नाव आहे, पण ज्यावेळी मतदार मतदान केंद्रावरती मतदानासाठी पोहोचले त्यावेळी तिथं आपल्या यादीमध्ये नावच नाही असं त्यांना आढळलं। राजीव गांधी महाविद्यालय या मतदान केंद्रावरती हा गोंधळ पाहायला मिळतोय। तर यादीमध्ये नाव दिसत नसल्यामुळे अनेक मतदार हे परत जात असल्याचं चित्र देखील पाहायला मिळालेलं आहे। जे मतदार या ठिकाणी पोहोचतात, अनेकांची नावं मतदार यादीमध्ये ऑनलाईन दिसतात आहे, पण ऑनलाईन असताना ऑफलाईन जी नावं आहेत ती या ठिकाणी दिसून येत नाही, त्यामुळे त्यांना परत जावं लागत आहे। आणि असे अनेक जे मतदार आहेत हे आल्या पावली घरी परतल्याचं चित्र या ठिकाणी आहे। आपल्यासोबत इथे मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कशा पद्धतीनं आपलं नाव नसल्याचं जो गोंधळ आहे हा इथं पाहायला मिळाला आणि या ठिकाणी तुमचं नाव का नाही असं का सांगण्यात आलं? आपण तिकडे गेलं तिकडे म्हणताय की तिकडे आहे, इकडे आलं तर म्हणते तिकडे आहे, पण ऑनलाईन आमचं नाव आहे, पण यादीमध्ये इथं ती यादीच नाही आहे की आमचे ज्याच्यामध्ये नाव आहे, यादीच गायब आहे। त्याच्यामुळे आम्हाला मतदान करता येत नाही, कारण यादी नसल्यामुळे मतदान होणार नाही। तुम्ही कोणत्या परिसरामध्ये राहता आणि कोणत्या मतदान केंद्रावरती तुमचं जे आहे नाव आणि कोणत्या प्रभागात? आम्ही कृष्णानगरला राहतो। आम्हाला म्हटलं आहे की तुमचं बंगाली कॅम्पला गेलेलं आहे, म्हणून आम्ही राजीव गांधी महाविद्यालय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।